व्यासपीठावर वर्गाचा कृपया विनंती आहे आमच्या मान्यवरांना सामना पाहायचा आहे कृपया आपण बाजूला झाल्याचं बरं होईल एक डायकावडा हा मसोबा पेसरी संघाचा खेळाडू बघा किती प्रयत्न करेल अनुभवाचा पेटारा याच्या पाठीशी परंतु प्रयत्न झाले ते निश्चितच यावेळेस मात्र दिसत नाही तोंडातला शब्द तोंडात राहिला अनुभवाचा पेटारा आहे बोलसाठी सुशांत पाटीलच्या अनुभवाला पडते किल्ला या ठिकाणी 3 गुणांची चढाई आपल्याला बघायला मिळते आणि अधिकचा बोनस सामन्यामध्ये मोठा बदल या ठिकाणी घडवला आहे निश्चितच रुपेश जाधवच्या चढाईने सुरुवातीचा क्षणार्ध आहे मित्रांनो अजून देखील वेळ बाकी असेल आणि जोपर्यंत वेळ संपत नाही तोपर्यंत आपण सांगू शकत नाही की कोणता संघ विजयी झाला पाहूया टीव्हीएम पॅराबी की मसोबा पेसारी चढाई करता सज्ज होता आता मात्र करण पाटील आधी प्रचंड वेगवान खेळायला महत्त्व आपल्याला बघायला मिळतो टीव्हीएम स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून खेळायला जाता मात्र अंश घोडसेकर जर्सी क्रमांक 15 4 समीकरण असेल बघा कितपत प्रयत्न करेल यावेळेस निश्चितच मल्टिपल पॉईंट गुण मिळवण्याची संधी असेल परंतु पारस शिर्के एक ताकदी मध्यरक्षक बघायला मिळतोय कारावी संघाच्या माध्यमातून माघारी परत आहे अंश त्याला प्रत्युत्तर देत त्याला मैदान क्रमांक 2 साठी दुसरा पुकार अजय हनुमान खेळाडू वर्ष वाशिया पण चॅलेंज करायचा आणि खेळण्याकरता दुसरा पुकार मैदान क्रमांक 3 साठी देखील दुसरा पुकार असेल स्कोरिंग मैदान क्रमांक 4 वरती मैदान क्रमांक 3 वरती देखील हा दुसरा पुकार असेल ओंकार देशवी श्रीराम गडक आपण मैदान क्रमांक 3 कडे त्या ठिकाणी चालायचं आहे दुसरा पुकार तर मैदान क्रमांक 1 साठी पांडवादेवी रायवाडी गणेश लफरट
महत्वाकांक्षी असा खेळ माघार करत आहे त्याला प्रतिस्पर्धी रायगड जिल्ह्याचा खरा अर्थाने पब्लिकचा बिंदास बादशाह म्हणून ज्याकडे पाहिलं जातं असा हा निलेश पाटील राहतो क्रमांक 8 होण्याची रणनीती अवलंबण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातो. आकाश मात्रे 11-16 अशी गणित आली आणि निश्चितच उत्तर अर्थातला खेळ आपण या ठिकाणी पाहतो. पेजारी संघ मात्र निश्चितच 5 गुणांना आघाडीवरती असेल. पुन्हा एकदा 30 धावसर आणि तोच धरारा खेळ या ठिकाणी सज्ज झालाय का नितेश पाटीलचा मसुबा पेजारी संघ एक स्ट्रॉंग फॉर्म मध्ये आपल्याला बघायला मिळतं. परंतु टीबीएम स्पोर्ट्स ताराजी संघ देखील माघार घेणारा संघ नव्हे प्रयत्न केले जातील नव्हे तर प्रयत्नांच्या पराकाष्ठा केल्या जातील त्यांच्या माध्यमातून अभेद क्षणाला भुताड मांडण्याचं काम खऱ्या अर्थाने हितेश आणि करणच्या माध्यमातून केलं जाईल. दोन्ही आघाडीच्या चढाई मात्र आपल्याला बघायला मिळतात टीबीएम स्पोर्ट्स ताराजी संघाच्या माध्यमातून. तर मैदान क्रमांक 1 वरती देखील दुसऱ्याकडे एक जबरदस्त लढत देतोय मातृच्या दोन्ही संघाला राजेंद्र देशमुखची लढाई आपल्याला बघायला मिळते. माघारी करत नाही रायगड जिल्ह्याचा एक अनुभवी खेळाडू की ज्याने अनेक वर्ष कबड्डी खेळावरती आपल्या खेळाच्या माध्यमातून आपली मध्यदारी ठेवली आहे असा राजेंद्र देशमुख आपल्याला बघायला मिळेल. मैदान क्रमांक 4 वरती पेण तालुक्याचा एक युवा खेळाडू हिमांशू म्हात्रेची लढाई आपल्याला बघायला मिळते. आता मात्र थर्ड रनसाठी मैदान क्रमांक 1 वरती निखिल शिर्के या ठिकाणी बघायला मिळतो. फोलवर चढायचा प्रयत्न 5-1 समीकरण असेल. एक रेड झाली तर चेरबंद होऊ शकतो
परंतु बघूया कितपत प्रयत्न करतो गैरहजेरीमध्ये देखील संघ जबरदस्त फॉर्ममध्ये बघायला मिळतो. चढाई करतात शेवटची 5 मिनिटं असताना चढाई करतात. त्यावेळेस बघा कितपत प्रयत्न करेल. 7 डिफेंड करतील. हे त्यांचं सामर्थ्य आहे का? नक्कीच आहे मित्रांनो. तिसरी चढाई बघा कितपत प्रयत्न करतो पारस. मोठा प्रयत्न करावा लागेल पारसला. यावेळेस मात्र अमित ठाकूर डाव फसलाय. 2 गुणांची अचूक कामगिरी करतोय पारस शिर्के. दुसरा पाण्यामध्ये रायगड विरुद्ध मैदान क्रमांक 1 कडे आपण चालायचं आहे. तिसऱ्या पुढाला मैदानामध्ये नाव दाखवावं लागेल. रायगड मैदान क्रमांक 3 चढाई करता पुन्हा एकदा नितेश पाटील आपल्याला बघायला मिळेल. वारंवार चढाई करतो परंतु तितकंसं यश त्याच्यामध्ये पडत नाही. यावेळेस देखील जेलबंद केले जाते. जबरदस्त पकड. वारम अप नाही केला त्याच्यामुळे बसलाय. शेवटची 2 मिनिटं असेल. पुन्हा रुपेश जाधव या ठिकाणी चढाई करतात. एक अनुभवी खेळाडू ज्याने मागचा लोणाचा भुजा वाचवला होता परंतु या चढाईमध्ये कितपत कामगिरी करतोय. मोठी चढाई होणं गरजेचं असेल जर म्हसोबा संघाला सामना विजयाच्या दिशेने घेऊन जायचा असेल. परंतु वेळेकडे धोरणाची रणनीती आजमावली जाते.
आणि माघारी परतला. थोडी काळाचा अवलंब नक्कीच केलाय. प्लॅनिंग करिता अवधी पैसा घेतलाय रुपेशने. चला तिसरा बांधील पुकार ओंकार जोशी श्रीराम गडक 1 मिनिटामध्ये मैदान क्रमांक 3 चा ताबा घ्या. अंतिम पुकार असेल श्रीराम गडक ओंकार जोशी 1 मिनिटामध्ये मैदान क्रमांक 3 चा ताबा घ्यायचा आहे. चढाई सामान्य निर्णात्मक चढाई ठरू शकते. परंतु पारस शिर्के समोर येऊन उभा ठाकलाय. स्कोर सांगितलं तर बरोबर आहे. मैदान क्रमांक 2 20-16 जे पंच कार्यरत आहेत आपल्याला विनंती आहे आपण पंचकक्षामध्ये ठेवायचं आहे. चला ओंकार बेसरी श्रीराम गडक मैदान क्रमांक 3 चा ताबा घ्यायचा आहे. मैदान रिकामा आहे. आपल्याला विनंती असेल ओंकार बेसरी श्रीराम गडक. गडक संघ आलेला आहे. प्रतिस्पर्धी ओंकार बेसरी आपण क्रमांक 3 आपली वाट पाहत आहे. ओंकार बेसरी श्रीराम गडक दोन्ही संघ उपस्थित होत आहेत. आणि चालू सामन्यातील विजयी संघ टीव्हीएम कारावी आपल्याला 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. व्यासपीठावर घेऊन जायचं. टीव्हीएम कारावी 1000 रुपयाचं पारितोषिक स्वीकारायला या. करण पाटील या. चला विनंती असेल करण पाटील या. चला ओंकार बेसरी आपण या. चला मैदान क्रमांक 3 साठी पंच धनंजय म्हात्रे प्रकाश पाटील आणि जेवण पाटील सरपंच असेल. सरांना विनंती आपण चला. ओंकार बेसरी आपण या मित्रांनो मैदान क्रमांक 3. मैदान क्रमांक 2 कडे हनुमान धुळे वर्षे वाशी बाबा सामना संपलेला आहे. मैदान क्रमांक 4 वरती क्वार्टर फायनलचा होणारा पहिला सामना नवतरुण तरुणखोप विरुद्ध आई पानमध्ये आपल्याला विनंती आहे आपण मैदानाचा ताबा घ्यायचा. आपल्या 10 मिनिटात जाऊ. मॅच बघ मला पण नाही माहिती जाऊ नको बरोबर टाकू रात्रीच्या वेळ आहे कोण हिर प्रणित म्हात्रे या ठिकाणी सुंदर गणेश संघाचा खेळाडू असेल. जर क्रमांक 7
ज्याच्याकरता ऑफर असेल त्याने जर शाळेमध्ये गुण टिपला तर त्याच्याकरता रायगड कबड्डी ऑफिशियल आणि बोनससाठी रायगड कबड्डी ऑफिशियल कडून शाळेतील एका गुणासाठी 500 रुपये तर मनोज तांबे सरांकडून बोनस गुणासाठी 500 रुपये असं 1000 रुपयाचे पारितोषिक असेल प्रणित म्हात्रे यांच्याकरिता. सुंदर गणेश संघाचा एक रायझिंग स्टार युवा खेळाडू चला क्वार्टर फायनलचा पहिला सामना मैदान क्रमांक 4 मध्ये होईल. नवतरुण तरणकोट आणि एक पानवादी विधानावळी मैदान क्रमांक 4 कडे आपण खेळायचं आहे. 10 मिनिटाचा अवधी आपल्याकडे असेल. सांगते चला पानवादी विधानावळी गणेश प्रभू तिसरा बांधकी पुकार आपण मैदान क्रमांक 1 चा दाबा द्यायचा. मजा काय आता मात्र थर्ड रेड काहीसा क्रिटिकल कंडिशन मध्ये सामना आपल्याला बघायला मिळतोय. परंतु 2 वेळांची अचूक कामगिरी करतो निखिल शिंदे एक घड्याळाची हल्ली करणाऱ्या रायगड जिल्ह्याचा प्रचंड प्रत्युत्तर देईल. दुसरा गणेश संघाच्या माध्यमातून हा एक युवक बघा किंमत गुणांची निर्मिती करतात. 7 डिफेन्स संपूर्ण डिफेन्स आपल्याला बघायला मिळतोय की 7 गड्यांना सुद्धा या महिला आणि विजय संकल्पित होणारा नाद दिसतो. कबड्डी कबड्डी आणि कबड्डी खेळण्याकरता पुन्हा एकदा निखिल शिर्के प्रणित म्हात्रे एक नियोजित खेळाडू मैदानामध्ये असेल. सुपर टॅकल झाली तर मात्र मैदान क्रमांक 2 आणि 3 मधील रसिकांना विनंती आहे दोन्ही सामने अस्तित्वाच्या लढती आहेत त्यामुळे आपण सहकार्य करा. राजेंद्र देशमुख शेवटची 2 मिनिटं असतील. हा खेळाडू मास्टर माइंड आहे. जर याला तुम्हाला जीवबंद करायचं असेल तर मात्र प्लॅनिंग खूप मोठं असणं गरजेचं आहे. चला पांडवदेव रायवाडी गणेश बुरण आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. सामना संपुष्टात येतोय. पांडवदेव रायवाडी गणेश बुरण
संदेश पाटील यांच्या माध्यमातून कन्या संघाचा वापर असेल. जर आपण विजय झाला तर 1000 रुपये रोख पारितोषिक आपल्याला देण्यात येईल. गुजरात कन्या संघाचा वापर असेल. कडाईकर जाता मात्र पुन्हा एकदा गुजरात कन्या संघाच्या माध्यमातून खेळाडू आपल्याला बघायला मिळेल. नाम मात्र एका गुणाच्या फरकाने मातृशा कुरुड संघ आघाडीमध्ये असेल, परंतु ही आघाडी मोडून काढण्याचं सामर्थ्य झुंजारकडे आपल्यामध्ये नक्कीच आहे, ते विसरून चालणार नाही. वेगवेगळ्या धोरणाचा अवलंब मात्र माघारी परत आहे. प्रत्युत्तरा दाखल सज्ज झालाय वेगवेगळ्या धोरणाची लढाई असेल. आज बंटी बांडेकर निश्चितच नवोदितांना संधी दिली आहे, परंतु नवोदितांनी त्या संधीचे सोडून गेले हे विसरून चालणार नाही. बघूया जिंकण्याचा प्रयत्न असेल, परंतु नक्कीच माघारी परतोय. गुणकारी कधी आपण पाहिली तर स्टबल आहे. 6 मध्ये आता मात्र थर्ड रेट रसिकांच्या पायांचा गजर आला. हा पॉझिटिव्ह रिप्लायचा नव्हे, बघा तितका प्रयत्न करतोय. अजून देखील वेळ हातामध्ये असेल. मिस्टेक झालेला त्याच्यात चालू करा. राजूदा सेकंद मोजा. मैदान ऐकायचं आहे त्या ठिकाणी मैदान क्रमांक 3 कडे आयोजकांना विनंती आहे. मैदान क्रमांक 3 वरती सामना थांबलाय, मैदान ऐकायला पाठवा. खेळाडू चढाई करता गौरव पाटील जबरदस्त पकड. आता मात्र थर्ड रेड तिसरी चढाई डू आहे. प्रयत्न करेल निखिल शिर्के. मागच्या चढाईमध्ये जेलबंद झाला होता, परंतु पहिल्या चढाईमध्ये थांबू शकते. काही लगावली जाते आणि मात्र लोणाचा धोका दिला जातोय. जबरदस्त निखिल शिर्केच्या माध्यमातून पार्वदेवी रायवाडी गणेश नगर मैदान क्रमांक 1 चा मामा घ्यायचा आहे. तर तिसरा मान पुकार